मवियाकडून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करण्यात आलाय आणि शिवसेना युबीटीचे आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांचा हा अर्ज आता मिळाला असल्याचं कळतंय। उपसभापती पदाची निवडणूक आहे आणि त्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सध्या 2 नावांमध्ये चुरस आहे, तर इकडे मवियाकडून सुद्धा उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करण्यात आलाय आणि शिवसेना युबीटीचे आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांचा हा अर्ज प्राप्त झालेला आहे। महाविकास आघाडीच्या वतीनं विधान परिषदेचे सदस्य, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ असणारे, मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार असणारे जमू अभ्यंकर सर यांना उमेदवारी महाविकास आघाडीच्या वतीनं आमचा उमेदवारी अर्ज आज आम्ही आता थोड्या वेळात भरणार आहोत। जर असं केलं नाही राज्य सरकारनं तर राज्य सरकारचाच याच्यात सहभाग आहे असं मला असं वाटतं, जनतेला वाटेल। सर, एक महत्त्वाचा प्रश्न, गोदावरीच्या किनारी अनेक वाळू माफियांनी वाळूचे साठे करून ठेवलेले आहेत आणि जी मोफत घरं 1800 मोफत घरं बांधायची होती त्या मोफत घरांना बांधण्यासाठी वाळू उपलब्ध एका ठिकाणी नव्हती। दुसरीकडे प्रशांत बंब जे आमदार आहेत त्यांनी एका ठिकाणी धाड घातली, त्या ठिकाणी तब्बल 2800 किलो ब्रास जी आहे ती वाळू सापडलेली आहे। तर प्रश्न हा उठतो की प्रशासनाला वाळू सापडत नाही आहे, दुसरीकडे वाळू माफियांनी साठे करून प्रशासन, विशेषतः महसूल खातं आणि पोलीस खातं यांच्या लाग्या बांध्यामुळंच इनलिगल अनधिकृत वाळूचे साठे होतात। प्रशासनाला ही माहिती असतं, दिवसा वाळू वाहतुकीचा परवाना असतो, रात्री वाहतूक करता येत नाही, परंतु पोलिसाच्या आशीर्वादानं रात्री वाहतूक होते। महसूलचे अधिकारीसुद्धा झोपलेले असतात आणि म्हणून मला असं वाटतं हा विषयावर बोलून हा विषय इतका गेला आहे की आता या गोष्टी बरं झालं प्रशांत बंब हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे, बाकीचे बोलले असते तर आम्ही काहीतरी बोलतो असं झालं असतं। त्यामुळे मला असं वाटतं प्रशासनाच्या डोळ्यात हे अंजन आहे। दुसरं, आम्ही आज राम मंदिराच्या दानपेटीच्या विषयी आंदोलन केलेलं आहे। राम मंदिरासाठी लोकांनी 1-1 रुपया जमा करून राम मंदिर बांधलेलं आहे, परंतु याच्या दानपेटीमध्ये कोट्यवधी रुपयाचा घोटाळा होतोय। मुख्य आरोप याच्यात सोडले जातात, छद्म हिंदुत्ववादी म्हणता येईल, हिंदुत्ववाद, बोगस हिंदुत्ववाद याच्यातून दिसतो। रामाच्या नावाने मत मागायचे, रामाच्या नावाने मंदिर बांधायचं, मंदिर आम्ही बांधलं सांगायचं आणि त्याच मंदिरात चोऱ्या करायच्या, डाक्या घालायच्या।